सामाजिक व धार्मिक प्रबोधन या चॅप्टरला आपण स्टार्ट केले होते. या चॅप्टरमध्ये आपण बघितले होते की भारतीयांमध्ये कशाप्रकारे चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव आहे. तर जो चौकस व चिकित्सक वृत्तीचा जो अभाव आहे तो भारतीयांमध्ये असल्यामुळे आता काही धर्मसुधारणाच्या चळवळी आहे त्याचे पर्व सुरू होणार आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण बघितले होते ब्राह्मो समाज, त्याच्यानंतर आपण बघितला होता प्रार्थना समाज, त्याच्यानंतर आपण बघितला होता सत्यशोधक समाज व त्याच्यानंतर आपण माहिती घेतली होती आर्य समाजाच्या बाबतीत. त्याच्यानंतर रामकृष्ण मिशन सुद्धा आपण बघितले होते आणि आपण काही शीख समाजातील सुधारणा सुद्धा बघितल्या होत्या. तर आता हे सर्व समाज तर आपण बघितलेले आहे. या सर्व सुधारणा तर आपण बघितलेल्या आहे. पण आज आपण काय बघणार आहोत? तर आज आपण बघणार आहोत स्त्रीविषयक सुधारणा. आता स्त्रीविषयक सुधारणा म्हणजे काय? ज्या महिलांच्या बाबतीत सुधारणा करण्यात आल्या. तर महिलांच्या बाबतीत सुधारणा करण्याची गरज काय होती? सर्वात पहिले तर हा प्रश्न आहे. तर आता आपण तेच बघूया. ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला. त्या काळात भारतीय स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती. दयनीय म्हणजे खूपच जास्त वाईट त्यांची परिस्थिती होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. तर तुम्ही समजू शकतात का बरं ही परिस्थिती वाईट होती? त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. का बरं आपल्याला महिलांच्या विषयी सुधारणा कराव्या लागल्या? याचं कारण हे आहे, की त्यांची परिस्थिती खूप जास्त दयनीय आणि वाईट होती. त्यांना शिक्षणाचा सुद्धा अधिकार नव्हता. समानतेची वागणूक दिली जात नव्हती. समानतेची म्हणजे स्त्री-पुरुष जी समानता आहे ती त्यांच्यामध्ये नव्हती. त्यांना कमी लेखलं जात होतं. त्याच्यानंतर बालविवाह, जरट कुमारी विवाह, हुंडा पद्धत, सती प्रथा, केशवपण, विधवा विवाह अशा प्रथा समाजात होत्या आणि अशा प्रथा समाजात असल्यामुळे ज्या महिला होत्या त्यांच्यावर खूप जास्त अन्याय होत होता आणि त्यांची परिस्थिती अजूनच दयनीय बनत चालली होती. तर आता या सर्व प्रथा काय आहे हे सर्वात पहिले आपण समजून घेऊया. तर बालविवाह म्हणजे काय? मुलगा किंवा मुलगी कायदेशीर विवाहयोग्य वयापूर्वी विवाह करतात. तर विवाहाचे कायदेशीर वय आहे, पण त्या वयापूर्वीच विवाह करणे म्हणजे 13-14 वर्षाच्या मुला-मुलींचे विवाह करून देणे याला म्हणतात बालविवाह. जरट कुमारी विवाह वयाने खूप मोठ्या वृद्ध पुरुषाचा अल्पवयीन किंवा तरुण मुलीशी होणारा विवाह. तर एक तरुण मुलगी आहे किंवा एक अल्पवयीन मुलगी आहे, तर तिचा जो विवाह आहे तो वयाने खूप मोठ्या पुरुषाशी करून देणे. त्याच्यानंतर हुंडा पद्धत. हुंडा पद्धत म्हणजे काय? विवाहाच्या वेळी वधू पक्षाने वर पक्षाला पैसे, दागिने, मालमत्ता किंवा इतर मौल्यवान वस्तू देण्याची प्रथा. तर हुंडा म्हणजे काय? तर विवाहाचा जो वेळ आहे म्हणजे ज्यावेळेस लग्न होणार आहे त्यावेळेस वधू पक्षाने म्हणजे काय? तर जो महिलेकडील पक्ष आहे त्याने जो पुरुषाकडील पक्ष आहे त्याला पैसे देणे, दागिने देणे, मालमत्ता देणे किंवा इतर मौल्यवान वस्तू देण्याची जी प्रथा आहे त्याला आपण हुंडा पद्धत म्हणतो. तर ही प्रथासुद्धा आता बंद करून टाकण्यात आलेली आहे व त्या काळात ही प्रथा खूप जास्त होती, की विवाहाच्या वेळेस काय होती, विवाहाच्या वेळेस जो वधू पक्ष होता, म्हणजे जो महिलेकडचा पक्ष होता, तो वर पक्षाला म्हणजे पुरुषाकडच्या पक्षाला खूप जास्त पैसे देत होता, दागिने देत होता, मालमत्ता देत होता. त्याच्यानंतर सती प्रथा. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने त्याच्या चितेवर बसून स्वतःचा जीव देण्याची जुनी आणि अमानवी प्रथा. तर ही प्रथा खूपच जास्त वाईट आहे. ज्यामध्ये पतीचा जर मृत्यू झाला तर पत्नीने त्याच्या चितेवर बसावे आणि स्वतः जीव देऊन टाकावे. आता ही प्रथा एक अमानवीय आहे. केशवपण, विधवा स्त्रीचे केस कापणे किंवा पूर्णपणे मुंडन करणे ही पूर्वीची सामाजिक प्रथा. तर केशवपण म्हणजे काय? तर विधवा जी स्त्री आहे, जिचा पती आता राहिलेला नाहीये, तिचा पतीचा मृत्यू झाला आहे, तर तिचे पूर्ण केस कापून टाकणे आणि तिचे पूर्णपणे मुंडन करणे, ही पूर्वीची एक सामाजिक प्रथा होती. तर किती अमानवीय या प्रथा आहे तुम्ही बघू शकता. याच्यामुळेच जी आहे ती स्त्री सुधारणा करण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे. तर इथे आपल्याला तेच सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकतात. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. महिला शिकलेल्या सुद्धा नव्हत्या. त्यांना समानतेची वागणूक सुद्धा दिली जात नव्हती आणि त्याच्यावरती काही अमानवीय प्रथासुद्धा होत्या. जसे बालविवाह होता. म्हणजे एक छोट्या मुलीचा विवाह लावून देणे. जरट कुमारी विवाह होता. एका मोठ्या पुरुषाशी कोणत्या छोट्या मुलीचा विवाह लावून देणे. हुंडा पद्धत होती. त्याच्यानंतर सती प्रथा होती. त्याच्यानंतर केशवपण होते. अशा अमानवीय प्रथा आपल्या समाजात होत्या. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेटिक याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजा राममोहन रॉय यासारख्या समाजसुधारकांनी मदत केली. तर तुम्ही बघू शकता राजा राममोहन रॉय हे जे आहे यांनी ब्राह्मो समाज स्थापन केला होता. आपण बघितले होते. यांनी जो होता तो लॉर्ड बेटिक जो होता हा जो तत्कालीन गव्हर्नर होता याला सतीबंदीचा कायदा जो होता तो मंजूर करण्यासाठी या समाजसुधारकांनी राजा राममोहन रॉय यांनी मदत केली. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की लॉर्ड बेटिक याला आपल्याला एवढं तर माहिती आहे की लॉर्ड बेटिक यांनी सतीबंदीचा कायदा आणला. पण त्याला मदत कोणी केली? तर राजा राममोहन रॉय यांनी त्याला मदत केली आणि राजा राममोहन रॉयच्या ब्राह्मो समाजाचे तर म्हणणेच होते की सतीबंदीसारखी अमानवीय प्रथा बंद व्हायला हवी. त्याच्यानंतर गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रातून स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला. तर गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी त्यांना आपण म्हणतो. हे जे होते त्यांनी आपल्या शतपत्रे म्हणजे आपल्या 100 पत्रातून स्त्री-पुरुष समानतेचा जो होता तो पुरस्कार केला म्हणजे त्याला प्रोत्साहन दिले. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. तर आता हे तुम्हाला खूप जास्त लक्षात ठेवायचं आहे. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. तर कुठे काढली? भिडेवाड्यामध्ये. काय काढली? मुलींची पहिली शाळा. त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची साथ लाभली.
तर सावित्रीबाई फुले ज्या होत्या त्यांचीसुद्धा यामध्ये साथ लावली. समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका, निंदा पत्करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू केले. तर समाजातील काही कर्मठ लोक होते त्यांच्या मते, की स्त्रीने शिकू नये आणि स्त्रीनी अशाच अमानवीय प्रथांना सामोरे जात राहावे. पण सावित्रीबाई फुले यांनी या सर्व गोष्टींना विरोध केला. त्यांनी जे होते ते महात्मा फुले यांची साथ देण्यास सुरू ठेवली आणि त्यांनी सुद्धा आपले शिक्षणाचे जे कार्य होते सावित्रीबाई फुलेंनी हे सुरू ठेवले. सर्व कर्मठ लोक जे होते समाजातले त्यांना काहीही म्हणत होते, त्यांच्यावर निंदा करत होते, त्यांची टीका करत होते, पण तरी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे जे कार्य होते हे सुरूच ठेवले. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. आता बालहत्या प्रतिबंधक गृह म्हणजे काय, तर आता आपण हे समजून घेऊया. स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले म्हणजे काय, नवजात बालकांची हत्या होऊ नये आणि संकटात असलेल्या गर्भ व विधवा स्त्रियांनी सुरक्षित आश्रय मिळावा म्हणून घरात बालहत्या प्रतिबंधक गृह जे होते ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केले. तर तुम्ही बघू शकता महात्मा ज्योतिराव फुले हे किती महान व्यक्तित्व आहे. त्यांनी काय काय काम केलेले आहे भारतीय समाजाला पुढे नेण्यासाठी. विधवा ज्या स्त्रिया होत्या त्यांच्यासाठी एक प्रथा होती, जिला आपण केशव पण म्हणतो. त्यांचे जे केस होते ते कापून टाकण्यात येई, अशी अमानवीय ही प्रथा होती. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले होते त्यांनी या प्रथाला सुद्धा विरोध केला. नवजात बालकांची हत्या होऊ नये आणि संकटात असलेल्या गर्भवती किंवा विधवा स्त्रियांना सुरक्षित आश्रय मिळावा. तर त्यांना जो आहे तो सुरक्षित आश्रय मिळावा म्हणून त्यांनी आपल्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. केशवपणाची प्रथा बंद व्हावी. विधवा स्त्रियांची केस जबरदस्तीने कापण्याची, मुंडन करण्याची अमानवीय प्रथा बंद व्हावी अशी त्यांनी मागणी केली. का बरं? कारण की ही जी प्रथा होती, ही पण सती प्रथासारखीच होती. सती प्रथा तर याच्यापेक्षा सुद्धा अमानवीय होती, पण केशवपणाची प्रथा सुद्धा खूप जास्त अमानवीय होती. तर या दोन्ही अमानवीय प्रथा पूर्णपणे बंद व्हाव्या आणि या दोन्ही प्रथाचे पूर्णपणे खंडन होऊन जावे, यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुद्धा खूप जास्त कार्य केले. त्याच कार्याची झलक आपण या इथे बघू शकतो, की त्यांनी आपल्या घरामध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. कोणासाठी? तर ज्या गर्भवती स्त्रिया आहेत, ज्या संकटामध्ये आहे आणि नवजात बालकांची हत्या होऊ नये, त्याच्यानंतर विधवा स्त्रियांना सुरक्षित आश्रय मिळावा म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. ज्या सर्व अमानवीय गोष्टी आहे या बंद व्हाव्या, त्याचा प्रतिबंध व्हावा यासाठी त्यांनी हे सर्व सुरू केले. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णूशास्त्री पंडित, वीरेशलिंगम पतलू यांनी विशेष प्रयत्न केले. तर यांनी विशेष प्रयत्न कशासाठी केले? विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी. विधवा पुनर्विवाहाचा कायदा आणण्यासाठी यांनी विशेष प्रयत्न केले. की एखादी महिला आहे, तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे, तिचा परत विवाह व्हावा, तिने परत एक नवीन जीवन सुरुवात करावे, याच्यासाठी वीरेशलिंगम पतलू, त्याच्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णूशास्त्री पंडित यांनी कार्य केले विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी. त्याच्यानंतर याच्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. बालविवाह संमती वयाचा कायदा यावर आपली परखड मते जी होती ती कोणी मांडली होती, तर ती मांडली होती गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रामधून. तर गोपाळ गणेश आगरकर जे होते त्यांनी बालविवाह, संमती वयाचा कायदा या सर्व गोष्टीवर आपली जी होती ती परखड मते मांडली होती. त्यांनी सांगितली होती की बालविवाह जो आहे, बालविवाह किती जास्त वाईट प्रथा आहे, की बालविवाह 2 छोट्या-छोट्या मुला-मुलींचा विवाह लावून दिला जात आहे समाजाच्या नावाखाली आणि ही जी प्रथा आहे ही किती वाईट आहे. याचे कशा प्रकारचे परिणाम जे आहे ते समाजावरती होत आहे. त्यांनी अशा प्रकारे आपली जी मते होती परखड ती मांडण्यास सुरुवात केली. परखड मते म्हणजे काय? तर सत्यावर आधारित मते. म्हणजे सत्यावर आधारित मते म्हणजे काय? की जे सत्य आहे ते आहेच. म्हणजे काय? तर जे समजा बालविवाह म्हणजे काय? तर बालविवाह म्हणजे एका छोट्या मुला-मुलींचे जे आहे ते लग्न लावून दिल्या जात आहे. तर त्यांना ना समाज माहिती, ना त्यांनी त्यांचे जीवन आतापर्यंत बघितलेले नाही आहे आणि त्यांचा बालविवाह लावून दिला जात आहे. त्यांना एका बंधनामध्ये बांधून दिला जात आहे आणि त्यांना सांगितलं जात आहे, की तुम्हाला आता अशा प्रकारे जे आहे त्या सर्व गोष्टी करणं आहे. तर ते छोटे मुला-मुली काय समजणार आहे? तर अशा प्रकारे जे आहे ते समाजावरती किती जास्त याचा वाईट परिणाम होत आहे. आपल्या मतांमधून त्यांनी हे सर्व स्पष्ट केले. तर अशा प्रकारे जे होते ते गोपाळ गणेश आगरकर यांनी बालविवाह यावर परखड आपली मते मांडली. त्याच्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. तर विठ्ठल रामजी शिंदे जे होते त्यांनी मुंबई येथे देवदासीची जी प्रथा होती, या प्रथेविरुद्ध जी होती ती परिषद भरवली. म्हणजे ही प्रथा बंद व्हावी, ही अमानवीय प्रथा जी आहे ती बंद व्हावी. तर आता देवदासी प्रथा म्हणजे काय हे आपण बघून घेऊया. तर देवदासी प्रथा म्हणजे काय? लहान मुलींना देवाच्या नावाने मंदिरात अर्पण करून त्यांचे लग्न देवाशी लावले जात असे. त्यानंतर ते आयुष्यभर मंदिराशी जोडल्या राहत आणि त्यांना सामान्य वैवाहिक जीवन जगण्याचा अधिकार नसे. कालांतराने या प्रथेचा गैरवापर होऊन अनेक स्त्रियांचे जे आहे ते शोषण तिथे होण्यास सुरू झाले. यामुळे ही प्रथा कायद्याने बंद करण्यात आली. तर तुम्ही बघू शकता किती जास्त अमानवीय प्रथा ही आहे, की देवाच्या नावाखाली स्त्रियांचे लग्न लावून दिले जात आहे आणि त्याच्यानंतर त्या स्त्रियांचे शोषण केले जात आहे. तर यामुळे काय झाले? यामुळे कायद्याने ही प्रथा आता बंद करण्यात आली आणि कितीही जास्त अमानवीय प्रथा आहे ही तुम्ही बघू शकता, की स्त्रियांचे देवाच्या नावाखाली लग्न लावून दिले जात आहे आणि स्त्रियांचे जे आहे ते शोषण होत आहे. त्यांची समता, त्यांचे स्वातंत्र्य काढून घेतले जात आहे.
ही जी अमानवीय प्रथा होती, देवदासी प्रथा, याविरुद्ध विठ्ठल रामजी शिंदे यांनी हे सर्व बघितले, की कशाप्रकारे महिलांचे शोषण केले जात आहे देवाच्या नावाखाली आणि त्यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. तर आतापर्यंत आपण काय बघत आहोत? आतापर्यंत आपण बघत आहोत, की कशाप्रकारे जे आहे ते स्त्रियांवरती अन्याय होत चाललेले आहे. आणि आणि त्या अन्यायामध्ये कशा प्रकारच्या अनेक प्रथा अमानवीय सुद्धा आहे, की ज्या सती प्रथा झाली, केशवपण झाला, ही देवदासी प्रथा झाली. यामध्ये स्त्रियांना अमानवीय पद्धतीने जे आहे ते बघितल्या जात आहे. त्यांच्यासोबत जी कामे आहे ती अमानवीय केली जात आहे. तर या सर्व प्रथेविरुद्ध काही जे आता सुशिक्षित लोक आहे, जे समाजामध्ये शिकलेले लोक आहेत, ते आता उभे राहत आहे आणि या सर्व गोष्टींना जे आहे ते सामोरे जात आहे, की या सर्व गोष्टी चुकीच्या आहे आणि या सर्व गोष्टी बंद व्हायलाच हव्या. यासाठी समाजामध्ये अनेक सुधारणा घडून येत आहे. अनेक लोक जे आहे ते अनेक परिषदा बोलवत आहे या सर्व प्रथाविरुद्ध. जसं आपण विठ्ठल रामजी शिंदे यांना पाहिले. त्याच्यानंतर गोपाळ गणेश आगरकर आपली परखड जी मते आहे ती बालविवाहाच्या विरुद्ध मांडत आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते समाजामध्ये आता सुधारणा तर सुरू झाली आहे. कारण की आता समाजाने बघितलेलं आहे, की कशा प्रकारच्या अमानवीय प्रथा या आहेत आणि या अमानवीय प्रथा असल्यामुळे या सर्व प्रथा सुधारायला हव्यात आणि या सर्व प्रथा ज्या आहेत ते बंद व्हायला हव्यात. तर हे बघूनच महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली, की स्त्री जर शिकली, मग एक महिला आहे तिने जर शिक्षण घेतले, तर ती सुद्धा विचार करू शकेल आणि स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल. तर आपण पुढे बघणारच आहोत. त्याच्यानंतर ताराबाई शिंदे यांनी स्त्री-पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केला. जहाल भाषा म्हणजे काय? तर जहाल भाषा म्हणजे अत्यंत रागाची भाषा. याला आपण जहाल भाषा म्हणतो. जहाल भाषेमध्ये स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केला, की स्त्रियांना हक्क मिळायलाच हवे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केले. तर महर्षी धोंडो केशव कर्वे जे आहे, त्यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम जे आहे ते सुरू केले. विधवा, परित्यक्त्या यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहता यावे, हा त्यांचा हेतू होता. तर मी जसं तुम्हाला सांगितलं, की महिलांनी शिकावे, ही सर्वात जास्त इम्पोर्टंट गोष्ट आहे. कारण की जेव्हा ते शिकणार आहे, जेव्हा महिला शिकणार आहेत, तर त्या विचार करू शकणार आहेत आणि जेव्हा त्या विचार करू शकणार आहेत, तेव्हा त्या स्वतःच्या पायावर सुद्धा उभा राहू शकणार आहे आणि जेव्हा ते स्वतःच्या पायावर उभा राहू शकतील, तेव्हा त्या या सर्व अमानवीय प्रथांना विरोध सुद्धा करू शकतील. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी त्या काळामध्ये सर्व गोष्टी त्यांना सुद्धा माहीत होत्या, की कशाप्रकारे महिला जर शिकल्या तर सर्व काही सॉल्व्ह होऊ शकतं. तर त्यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुद्धा सुरू केले आणि विधवा परित्यक्त्या यांच्यासह सर्वच महिलांनी शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहता यावे, हा त्यांचा हेतू होता. हा हेतू का बरं होता? तर हा हेतू याच्यामुळे होता, की महिला जर शिकली तर ती आपल्या पायावर उभी राहील आणि ती सर्व अमानवीय प्रथांना सुद्धा विरोध करेल करेल. त्यांच्या प्रयत्नातूनच 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. तर आता लक्षात ठेवायचं आहे. कोणाच्या प्रयत्नातून? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रयत्नातून 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. पंडिता रमाबाईंनी शारदा सदन संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले-मुले, स्त्रिया यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी स्वीकारली. तर शारदा सदन तुम्ही नाव जर ऐकलं असेल आता तर चांगलं आहे. तुम्ही जर ऐकलं नसेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की रमाबाईंनी जे होते ते शारदा सदन संस्थेची स्थापना केली होती. त्याच्यामध्ये दिव्यांग जे मुले-मुली होते, ज्या स्त्रिया होत्या, यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी जी होती त्यांनी स्वीकारली. तर तुम्ही बघू शकता किती मोठे काम आहे ते या करत आहे. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. तर सेवा सदन ही जी संस्था होती याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांसाठी जो होता तो परिचारिका अभ्यासक्रम सुद्धा सुरू केला, की त्यांनी शिकावे. म्हणूनच त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली. तर स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा ही सर्वात जास्त इम्पोर्टंट गोष्ट आहे. कारण की याच्यावरूनच आपण बघू शकतो, की स्त्री-पुरुष समानता आहे की नाही, की स्त्रियांना सुद्धा मतदानाचा अधिकार आहे, पुरुषांना सुद्धा मतदानाचा अधिकार आहे. तर स्त्री-पुरुष जी समानता आहे, ती एका लेव्हलवर तरी जी आहे ती होणार आहे. त्यांनी स्त्रियांच्या मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली. तर रमाबाई रानडे यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी सुद्धा केली. स्त्रियांवरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली. म्हणजे त्यांनी या अन्यायाबाबत ते बोलले, की हा अन्याय कशाप्रकारे वाईट आहे आणि या अन्यायाला आपण विरोध करायला हवा. त्याच्यानंतर महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. महात्मा गांधींनी सुद्धा स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान मोलाचे योगदान दिले आहे. तर ज्या स्त्रिया आहेत त्यांनी सुद्धा स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी जे आहे ते मोलाचे आपले योगदान दिलेले आहे. त्यांनी सुद्धा भारतासाठी प्राणपणाने त्या सुद्धा लढलेल्या आहे. आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बाबतीत तर जाणतोच, पण अनेक अशा स्त्रिया आहेत ज्या भारतासाठी आपल्या प्राणपणाने लढलेल्या आहेत. तर आपण बघू शकतो कशाप्रकारे स्त्रियांवरती अन्याय चाललेला आहे. या अन्यायाला बंद करण्यासाठी काही जे लोक आहेत त्यांनी आता जे समाजामध्ये जे आहे ते प्रबोधन करण्यास सुरू केले आहे आणि या प्रबोधनाचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला दिसत आहे, की आता स्त्री शिक्षणाचा जो पुरस्कार आहे तो करण्यास सुरू झालेला आहे. स्त्रियांच्या शिक्षणात सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा स्त्री शिक्षणाला सुरुवात झालेली आहे, तर स्त्रिया सुद्धा आता आपल्या पायावर उभा राहतील. त्यासुद्धा या सर्व अमानवीय प्रथांना विरोध करतील.
स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान त्यासुद्धा आपले मोलाचे योगदान तर देतीलच. स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक प्रथा बंद पडण्यास मदत झाली. कशा प्रकारच्या अन्यायकारी प्रथा? आपण वरती बघितलं होतं. त्याच्यानंतर स्त्रियाच्या प्रश्नांना वाचा फुटली. स्त्रियांचे जे प्रश्न होते त्यांना सुद्धा वाचा फुटली. म्हणजे स्त्रियांना सुद्धा स्वातंत्र्य मिळावे, स्त्रियांना सुद्धा समता समानता मिळावी, स्त्री-पुरुष समानता हे सुद्धा समाजामध्ये असावे. तर स्त्रियांचे हे जे सर्व प्रश्न होते यांना वाचा फुटली. ज्या सर्व अन्यायकारी प्रथा आहे, या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहे. फक्त म्हणण्यावरून की आम्ही हे करतो, तुम्ही सुद्धा करून घ्या. याच्यामध्ये चौकस व चिकित्सक वृत्तीचा खूप जास्त अभाव आहे व त्याच्यामध्ये चौकस व चिकित्सक वृत्ती आहेच नाही. अशा अन्यायकारी ज्या प्रथा आहे, या बंद पडण्यास मदत झाली. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली की स्त्री-पुरुष समानता असावी, स्त्रियांना सुद्धा मतदानाचा अधिकार असावा. स्त्रिया स्वतःचे विचार लेखनातून मांडू लागल्या. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की स्त्री ज्या होत्या त्या शिकण्यास सुरुवात झाली. जेव्हा स्त्रिया शिकू लागल्या तर त्या आपल्या पायावर उभा राहू लागल्या. जेव्हा त्या आपल्या पायावर उभा राहणं शिकू लागल्या, कारण की त्या शिकलेल्या आहे याच्यामुळे, तर त्या लेखनसुद्धा करू लागल्या आणि आपल्या लेखनातून जे आहे ते आपले विचारसुद्धा मांडू लागल्या आणि त्या विचारातून अशा कर्मठ ज्या वृत्ती आहे, असे जे कर्मठ जे लोक आहे, त्यांना सुद्धा त्या विरोध करू लागल्या. शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व फुलून यायला लागले. जसं मी तुम्हाला सांगितले, की शिक्षण जर घेतले, तर त्या ज्या आहे त्यांच्या पायावर तर उभा राहणारच आहे. तर शिक्षणामुळे त्यांच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व फुलून यायला लागले. कर्तृत्व फुलून येणे म्हणजे कर्तृत्वाचा निखार होणे. तर आपण बघितले, की कशाप्रकारे जे होते स्त्रीविषयक सुधारणा सुरू झाली होती. सर्वात पहिले तर आपण बघितले, की स्त्रीविषयक सुधारणा करण्याची गरजच का बरं भासली? तर गरज याच्यामुळे भासली, की भारतामध्ये जी होती ती स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, समानतेची वागणूक दिली जात नव्हती, बालविवाह होता, जरट-कुमारी अशा प्रथा होत्या. त्याच्यानंतर हुंडा पद्धत, सती प्रथा, केशवपण यासारख्या अमानवीय ज्या होत्या त्या प्रथा होत्या. त्याच्यानंतर आपण बघितले, की राजा राममोहन रॉय यांनी मदत केली लॉर्ड बेटिकला सतीबंदीचा कायदा आणण्यासाठी. त्याच्यानंतर गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी यांनी शतपत्रातून स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला. त्याच्यानंतर महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली. त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा त्यांना योगदान दिले. पण सावित्रीबाई फुले या एक स्त्री असल्यामुळे समाजातील कर्मठ लोकांनी त्यांना खूप जास्त विरोध केला, त्यांच्यावर खूप जास्त टीका केली. पण सावित्रीबाई फुले यांनी आपले कार्य सुरू केले. महात्मा फुले यांनी आपल्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहसुद्धा स्थापन केले. त्याच्यानंतर विधवाच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी यांनी कार्य केले. त्याच्यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांनी आपली बालविवाहाच्या प्रती परखड मते मांडली. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण बघितलं होतं महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी या अमानवीय देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. ताराबाई शिंदे यांनी खूपच जहाल भाषेमध्ये स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केला, की स्त्रियांना सुद्धा हक्क मिळावे. त्याच्यानंतर आपण बघितले महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम सुरू केले. विधवा, परित्यक्त्या यांच्यासह सर्वच महिलांनी शिक्षण घ्यावे हा त्यांचा हेतू. कारण की ते आपल्या पायावर त्यांना उभे राहता यावे आणि त्या जेव्हा आपल्या पायावर उभे राहतील, तेव्हा त्यांचे कर्तृत्व तर सर्व क्षेत्रामध्ये फुलून तर येणारच आहे. हा त्यांचा हेतू होता. त्यांच्या प्रयत्नातून 20व्या शतकामध्ये पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. त्याच्यानंतर पंडिता रमाबाईंनी शारदा सदन संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुली-मुले, स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियाची परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला, की त्यांनीही शिकावे. त्यांनी स्त्रियांच्या मतदानाचा हक्क मिळावा. स्त्रियांना सुद्धा मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी घातली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा जी आपल्या लेखनातून स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली, की स्त्रियांना सुद्धा हक्क मिळावे, समानता मिळावी. महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा जो होता तो पुरस्कार केला. गोष्टींमुळे आपण बघू शकतो, की स्वातंत्र्याची जी चळवळ होती, जी आपण पुढे बघणार आहोत, त्याच्यामध्ये स्त्रियांचे सुद्धा योगदान होते. कारण की त्या सुद्धा आता शिकत होत्या. स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारी प्रथा बंद पडण्यास खूप जास्त मदत झाली. स्त्रियांचे जे प्रश्न होते त्यांना वाचा सुद्धा फुटली. स्त्रिया स्वतःचे विचार ज्या होत्या त्या लेखनातून मांडू लागल्या. कारण की त्या आता शिकू लागल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहू लागल्या. तर त्या अशा कर्मठ जे लोक आहेत समाजातील, जे की जुन्या आपल्या रूढी परंपरा ज्यांच्यामध्ये चौकस दृष्टी नाही आहे, त्यांच्या विरोधामध्ये आता आपली मते त्यांनी सुद्धा मांडण्यास सुरू केली. आणि शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व फुलून यायला लागले. तर शिक्षणामुळे तुम्ही बघू शकता, शिक्षणामुळे जीवनाचे जे सर्व क्षेत्र आहे त्यामध्ये स्त्रियांचे जे कर्तृत्व आहे ते आता फुलून यायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर जरा विचार करा, समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली नसती तर तर हे जे समाजसुधारक आपण बघितले त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली नसती तर स्त्रिया आपल्या पायावर उभाच राहू शकल्या नसत्या. आणि जेव्हा त्या आपल्या पायावर उभा राहू शकल्या नसत्या, तर अशाच अमानवीय प्रथांना त्यांना सामोरे जावे लागले असते. वर्तमान काळात स्त्रियांच्या जीवनात शिक्षणामुळे कोणते परिवर्तन घडून आले? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये द्यायचं आहे. आजही स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे तुम्हाला वाटते का? जर होय, तर कोणते प्रयत्न करायला हवे? याचं सुद्धा उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये द्यायचं आहे.
तर मी तुम्हाला जे होतं ते सर्व सांगून दिलं, की त्या काळामध्ये काय कंडिशन होती आणि त्या कंडिशनला कशाप्रकारे जे होते समाजसुधारकांनी तोंड दिले आणि समाजसुधारकांनी जेव्हा त्या कंडिशन्सला तोंड दिले, तर कशाप्रकारे स्त्रियांचे कर्तृत्व सर्वकडे आता फुलून यायला लागले. त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तर ज्या जुन्या गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला सर्व सांगितलेल्या आहे. पण आता वर्तमान काळाच्या गोष्टी तुम्ही मला सांगायच्या आहे, की स्त्रियाच्या जीवनामध्ये शिक्षणामुळे कोणते परिवर्तन घडून आले असे तुम्हाला वाटते? की ज्या पहिल्या प्रथा होत्या तुम्हाला बघायचा आहे इतिहास आणि त्याच्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याचं सुद्धा उत्तर द्यायचं आहे, की स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? आणि का तुम्हाला असं जर वाटतं, तर तुम्हाला काय वाटतं त्याच्या बाबतीत? आणि तुम्हाला जर असं वाटतं, तर कोणते प्रयत्न त्याच्या बाबतीत करायला आहे? तर या 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये मला द्यायची आहे. त्याच्यावरून मला समजेल, की तुम्हाला चॅप्टर स्त्रीविषयक सुधारणा तुम्हाला समजला की नाही? आणि स्त्रीविषयक सुधारणा तर आपण आता बघितलेलंच आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण या चॅप्टरला कंप्लीट एंड करणार आहोत. पण जो स्त्रीविषयक सुधारणा हा जो टॉपिक आहे, हा खूप जास्त इम्पोर्टंट आहे. कारण की याच्याहून आपल्याला शिकायला मिळतं, की कशाप्रकारे जे समाजसुधारक आहेत, ते समाजातील जे कर्मठ लोक आहेत, त्यांना जे आहे ते तोंड देत आहे.